आजींना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज वटपौर्णिमा आहे, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर वटपौर्णिमा कशा पद्धतीने मी साजरी करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे। आणि वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, कारण की रुक्मिणी पाखरे ब्लॉग्स हे नवीन चॅनल मी सुरू केलेलं आहे आणि वटपौर्णिमेपासून आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। व्हिडिओ जर आवडलास लाईक करत जा। चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आज वटपौर्णिमा मी कशा पद्धतीने साजरी करणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यानंतर माझ्या काही मैत्रिणी पण येणार आहेत, त्याही व्हिडिओमध्ये असणार आहे। काही उखाणे घेणार आहोत आणि चला खूप वेळचे गप्पा मारले आपण। तर आज वटपौर्णिमेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते ताटामध्ये मी घेते आणि पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे वटपौर्णिमेसाठी काय काय साहित्य लागणार आहे। तर वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि कामालाही सुरुवात करूया। तर रुक्मिणी पाखरे या चॅनलवरती माझे डेली रूटीन, काही रेसिपी आणि जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील गमती जमती मुलांच्या, त्यानंतर काही नवीन नवीन टिप्स ट्रिक आणि काही रेसिपी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर करत जाणार आहे। आणि रुक्मिणी पाखरे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या। चला आता आपण वडाची पूजा करण्यासाठी जाणार आहोत। तर आता मस्त अशी मी तयार झालेली आहे आणि मेकअप हा माझ्या मुलीनेच केलेला आहे। तर चला आता बराच वेळ झालेला आहे, तर घरातले सर्व काम आवरले आणि त्यानंतर म्हटलं आपण आता वडपूजायला जाऊया आणि त्यानंतर मुलांना बी घ्यायला जायचं आहे। मुलं स्कूलला गेलेले आहेत, त्यामुळं वडाची पूजा करण्यासाठी आता सर्व मैत्रिणी आलेल्या आहेत। तर आपल्या कॉलनीमध्येच वडाचं झाड आहे। तर चला आपण आता वडाची पूजा कशा पद्धतीने करणार आहोत ते पाहूया। वडाच्या झाडाला सर्वात आधी पाणी घालायचं आणि त्यानंतर मग दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपली कोणतीही पूजा असेल सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पाची येथे आपण मूर्ती आणलेली नाही, सुपारीचे येथे मी पहा सुपारी आणलेली आहे आणि सुपारी खाली मी 2 विड्याचे पानं ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मग सुपारीवरती हळदी कुंकू अक्षदा हे सर्व वाहून घेतलेलं आहे। आपण काय साहित्य आणलेले आहेत पूजेसाठी, फळं इथे आपण आंबा आणलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते सर्व आपण येथे घेतलेले आहे। तर चला आपण आता सर्व पूजा व्यवस्थित करून घेऊया। मराठी संस्कृती वटपौर्णिमा हा सण प्रामुख्याने विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे म्हणून साजरा केला जातो। या सणामागे सावित्रीबाई आणि सत्यवान यांची पौराणिक कथा आहे। सावित्रीबाईने आपल्या बुद्धीच्या आणि पतीच्या बळावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते। ही घटना वडाच्या झाडाखाली घडली होती, म्हणून या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि 7ही जन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला प्रदक्षिणाही घातल्या जातात। वडाच्या झाडाला आपण आता प्रदक्षिणा घालून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपण कपूर लावूया आणि गणपती बाप्पाची आरती, त्यानंतर वडाची ही आरती आपण करून घ्यायची आहे। तर सर्व मैत्रिणींनी मिळून अशा पद्धतीने आम्ही पूजा करून घेतलेली आहे। तर मस्त अशी आपली ही पूजा संपन्न झालेली आहे। त्यानंतर आपण आता सर्व बायकांची ओटी भरून घ्यायची आहे। त्यासाठी आम्ही मस्त असं फ्रेशमध्ये गार्डनमध्ये गेलेलो आहोत ओटी भरण्यासाठी। एकमेकीला आम्ही हळदी कुंकू लावलं, त्यानंतर मग ओटी भरून घेतलेली आहे। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणच्या सर्व बायका आहेत मैत्रिणी
बहिणीने माझ्या. तर प्रत्येकाची परंपरा ही वेगळी आहे, परंतु सण एकच आहे, परंतु प्रत्येकाचे रीतिरिवाज हे वेगवेगळे असतात पहा. तर सर्वांनी आम्ही इथे आता ओटी भरून घेतलेली आहे आणि प्रत्येकाने आपण आपल्या पद्धतीने ओटी भरलेली आहे. तर ओटी भरण्यासाठी गहू, तांदूळ, त्यानंतर एखादं फळ. तर आजच्या दिवशीही आंब्याचा मान असतो, त्यामुळं आंबा हा फळ ओटीमध्ये दिला जातो. तर अशा पद्धतीने ओटी भरून घेतली जाते, एकमेकीचा आशीर्वादही घेतला जातो. तर पहा, अशाच पद्धतीने आपण आता सर्वांची ओटी भरून घेऊया. तर ओटी भरून घेतल्याच्या नंतर आम्ही फोटोशूटही केलेलं आहे आणि त्याचीही रील मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. रुक्मिणी पाखरे या चॅनलवर जाऊन वटपौर्णिमेची रील टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपली ही ओटी भरून झालेली आहे. त्यानंतर आम्ही फोटोशूटही केलेले आहे, फोटोशूटही मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. त्यानंतर आपली ही ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही झोका खेळण्यासाठी गेलेलो आहोत. त्यानंतर प्रत्येकाने फुगडीही खेळलेलो आहोत. मस्त असं आम्ही एन्जॉय केलेला आहे. आणि पहा, अशा पद्धतीने आपली वटपौर्णिमा साजरी करून घेतलेली आहे. तर चला आपण आता गार्डनमध्ये झोका खेळण्यासाठी जाऊया. तर पहा, सर्वांनी आम्ही झोका खेळलेला आहोत बारीबारीने, कारण की इथं 2-3च झोके होते, त्यामुळं मग आम्ही बारीबारीने झोका खेळलोत. त्यानंतर फुगडी खेळलोत. पहा, फुगडीची काय सवय नाही, परंतु आम्ही फुगडीही खेळलोत, दम लागला फुगडी खेळत असताना. तर सर्वांनी अशा पद्धतीने आम्ही वटपौर्णिमा साजरी केलेली आहे. तर चला, आपण आता दुपारचे 2 वाजलेले आहेत, पूजाही करून झालेले आहेत, तर घरी निघालेलो आहोत आपण आता. तर अशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केलेली आहे आणि आता साधारण दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मुलांचा स्कूलचाही टाईम झालेला आहे सुटायचा. तर मुलांना पण घ्यायला जायचं आहे मला. तर वारंही खूप सुटलं आहे. तर आपण आता या व्हिडिओचा एंड येथेच करूया. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.